डॉक्टर पेशंटला सांगत होते जरा चांगलं चांगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली, म्हणजे डॉक्टर तुम्हीच सांगा हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही, मग म्हणे असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे लावा. डॉक्टरला वाटलं की त्याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जा. आपण काय बोलतो? चांगलं बोलायला काय पैसे लागतात? चांगलं बोला. तुकोबरायांना सांगावं लागलं, आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दांची तसेच येत नाही. शब्दाच्या मुजा जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोक. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकोबरायांनी शब्दाला देव म्हटलं, शब्दांचा गौरव करायला सांगितलं, शब्दांची पूजा करायला सांगितलं, शब्दांना धन म्हटलं. आणि हे सगळं सांगत असताना तुकोबराय शब्दांना शस्त्र म्हणायला विसरले नाही. एक वेळ चापट मारलेली विसरते, पण शब्द मात्र असे काही वार करतात की आयुष्यामध्ये ते शब्द विसरता येत नाही. दुर्योधन असा मैसभेतनं चाललेला होता, पाय घसरला, खाली पडला आणि समोर असणाऱ्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे कापूत अंधा. तुम्ही कल्पना करा, दुर्योधन पाय घसरून पडलाय, द्रौपदी पळत आली असती आणि म्हटली असती, दुर्योधना तुला लागलं तर नाही ना रे, बस बरं करा, पाणी आणते. महाभारत घडायची काही वेगवेगळी कारणं